नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले आहेत 8:30. पाणी वगैरे भरून झालं आहे. कसं आमच्याकडे अजून घरात पाणी आलेलं नाही आहे, तर जवळच आहे, तर पाणी आणावं लागतं डोक्यावरून. तर पाणी आणून झालेलं आहे आणि चहा वगैरे पण पिऊन झालेले आहे. सकाळची न्याहारी बाकी आहे, तर न्याहारी करायच्या अगोदर न्याहारी करायच्या अगोदर आहे ना, गावाला कसं आहे माहिती आहे का, झाडं वगैरे लावलीत तर त्यांची काळजी घेणं तेवढं गरजेचं आहे. तर सपाटच म्हणजे घराच्या थोडंसं लांब जी कलमं लावलेली आहेत ना, तिकडे आई एकत्र पाणी देतं, म्हणजे एक दिवस आड करून, आणि घराजवळ रोजच्या रोज पाणी असतं. तर मुंबईला असो तेव्हा आईच पाणी घालते. तर आज म्हटलं आलेलो आहे तर आता मी जातो आईसोबत. तर आता चाललेलो आहे सपाटस. बघूया रोपं केवढी झालेत ते पण तुम्हाला दाखवतो. आणि छान वाटतं जरा. झाडं लावली आपण, 4 झाडं लावलेली यावर्षी. 4ही झाडं व्यवस्थित जगलेत, म्हणजे त्याला आता डिरी वगैरे फुटले, तर जगणार. मध्ये एक झाडाला डाऊट आलेला की ते होईल की नाही, पण हां, त्याला डिरी आता आले असं आई बोलते. बघूया. गावाकडची सकाळ, पाखरांचा किलबिलाट आणि सुंदर वातावरण. काय जमीन करताय की आत्ता वनो बरं हो ना? अरे बाप, बरं कसला आता तो सपाटस ना. एवढ्या उशिरा का जमीन करताय? उशिरा का जमीन करते एवढी? थंडी आहे ना. होय, जरा हाय त्यातले त्यात. चला, एक कॅन आईने घेतलाय, एक मी घेतलं. निघूया. ओ मोशे, झालं काय चहा पाणी ना? प्यायलो आता. येतो सपाटस ना. ते स्वप्न पाडलेत की मग असा उभा करून ठेवलाय काय? मला वाटतं स्वप्न नाही. ठीक आहे. हो बटार, चालला शाळेत? हो. अरे देवपूजा बाकी अजून? देवपूजा बाकी आहे. पाणी भरलं, किटाण धुतलं, आता काय करायचं त्याला. होय, चला येतो आम्ही पण आपली ड्युटीवर ना. हो बंटी, झोपला वाटतं अजून? झोपलायस? अरे काय सकाळ झाली, कामाला निघालो. येडे अम्मा पाणी घालायला मा जाऊन मी आता उठलोय लवकर. आहे ना, येतो मग. चल बाहेर चरायला. चल. होय, अरे जात नाही. चल. काल आलो. हो, बरे आहे. काल आलो. आता यांना चरायला कमी नाही. सुकलं गावात आता, पण त्यांना पण काय ओलं हवंय ना. सुकं काय तिथे पाठी. चला, इकडे आंबे बघ किती लागलेत. आंब्यावर भरपूर लागलेत. हे बघा, बिटके आहेत अजून. होळीपर्यंत मोठे होतील, पिकतील होळीला. ठेवतो पोरांचे कामच ते. बघा पडलं. तर आता आलेलो आहे सपाटास. सगळी झाडं बघा आता एकदम बोथट झालेत. त्याला आता नवीन पालवी येते बघा. कवलतोड झाले. कवलतोडणीला झाडांच्या फांद्या असतात ना, ते तोडल्या जातात आणि त्याला मग नवीन पालवी येते. सकाळचं कोवळं ऊन आहे. काजू लागलेच नाही का यावर्षी? यांचा कुठलाच एक लागला होता ना.
इकडनं नाही लागलाय वरनं. काय झालं काय काजू नाही यावर्षी, कोणाचाच नाही लागला काजू. आमच्याकडे कसे माहिती आहे की यावाला लागतात चांगले एकदम, बिया बिया तयार होतात. यावर्षी काजूचं उत्पन्न जरा पण नाही. आंबे तरी काय माहिती हापूस आंबे लागलेत काय आहे ना. हे उशीर आहेत यावर्षी सगळं. काजू लागले तर लागतील अजून, तुरे आले तर. आता हे पण तुरेच येत आहेत अजून ना. हे बघा अजून तुरेच आहेत, धरल्या नाहीत बिया वगैरे. पण ह्याला बऱ्यापैकी खालच्या बाजून तुरा चांगला आलाय. आणि फायनली आपण आलो आता आपल्या कलमांमध्ये. काजू पण तयार होत आहेत आता. हे बघा आपल्या काजूवर पण येतोय तुरे. इकडे वरच्या बाजूस आलेच जराशे. आता पण पालवी येते नवीन, आता आले तर येतील. त्याची कोवली पालवी आली पाहिजे. हो तिथे काय वरती त्या बाजूस आहेत. नाही लागला चालेल, हा लागू रे. तो छोट्या बिया आहेत ना. यातच चाडे आहेत त्याच्या पण लहान, आणि त्या तिकडे बुद्धाच्यात गेलाय ना त्याच्या मोठे. इकडे आपलं कलम. हे बघा याला पाणी बाजूने करायला लागेल थोडंसं. बाजूने हाय जरासं चर खाण्याला पाहिजे, तिथंच राहील पाणी. तर इकडे हे एक कलम आहे आणि या बाजूस इकडे दुसरं आहे. इकडचे आपले काजू 2-3 होते ते मेले सुनामीमध्ये. सुनामी नाही, चक्रीवादळामध्ये. आणि इकडे जे आहे याला पण मस्त डिरी आले बघा, कोवळी. याला चांगली आली डिरी. आईने पूर्ण काटेर बिटर लावून पॅक केला नाही आता. हां 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 डिरी खाल्लीन की संपलं नाही. हा चांगला आहे, शॉर्टकट आहे खालून, भारीच. ही 2 वर्षाची कलमं आहेत. म्हणजे कलमं यंत्रणा 2 वर्षाची किंवा 1 वर्षाची मिळतात. तरी मोठी कलमं होती हे पण आणि ते पण. आणि घराजवळ आपण लावली ती 1 वर्षाची. या काजूला पण आताशे तुरे येत आहेत. आणि या काजूच्या बिया आहेत ना एकदम छोट्या छोट्या असतात, एकदम छोट्या. हे बघा आताशे तुरे यायला लागलेत. हे गावाला मला वाटतं मेमध्ये वगैरे काजू खायला मिळतील. उशिरा काजू आहेत. तर कलमं लावल्यानंतर आहे ना माहिती नसतं पुढे किती जगतील, काय पाणी बिणी घालायचं आपलं काम असतं. आता कसं 1 वर्ष तरी पाणी घालायला लागेल. पुढच्या वर्षी एवढं नाही पाणी घालायला लागणार ना ह्या कलमांना, कधीतरी लागेल ना. आणि ही 2 वर्षाची कलमं होती. गेल्या वर्षी आपण लावली पावसाळ्यामध्ये, तेव्हा म्हणजे या पावसाळ्यात ती 3 वर्षाची होतील आणि पावसाळा संपेपर्यंत 3.5 वर्षाची. म्हणजे तेव्हा पुढच्या वर्षीला एवढं काय पाणी नाही घालायला लागणार. आणि घराजवळची जी 1 वर्षाची कलम आहे त्याला कसं 2 वर्ष पाणी शिंपायला लागेल कंपल्सरी, म्हणून ती घराजवळ लावलेली आहेत. असं म्हणजे इकडे कसं आता हे 4-5 महिने पाणी, ते पण रेग्युलर नाही, 1 दिवस आड करून नाही पाणी घालते, तेवढं त्यांना थंडावा. म्हणजे एक कलमाचं झाड जेव्हा तयार होतं ना तेव्हा किती मेहनत घ्यायला लागते. 2 वर्ष तरी पाणी शिंपायचं, त्याला कुंपण घालायचं, म्हशी किंवा रानातले प्राणी त्याला काय त्रास देऊ नये. कारण कसं आहे आमच्याकडे सांबर आणि रानगवे वगैरे आहेत ना, ते पण कलमं किंवा काजूचे वगैरे झाडांची वाट लावतात. मग त्यांच्यापासून थोडं काळजी घ्यायची. आणि त्याच्यानंतर मग 4 वर्षांनी वगैरे आंबा लागतो, तेव्हा कुठे एखादा आंबा खायला मिळतो. त्यामुळं हापूस आंबा महाग असतो. तो झाला तयार. आता हा चक्रीवादळामधला काजू आहे, पूर्ण तुटला होता. मग आम्हाला वाटलं मेला की काय, तर त्याच्या पालांवरती तो काजू परत त्याला पालवी फुटले. पुरण भरायला गेला याला, नाही तर ते परत आडवा होईल. आणि आपण आहे तो वाकला होता थोडासा पण आहे. आणि हा वाकला पण जिवंत आहे. हा बघा हा पूर्ण वाकला आहे खाली आहे ना. तर दुसऱ्यांच्यात गेलाय तिकडे, आडवा झाला. त्याला उभा करण्याचा प्रयत्न केलेला मध्ये आम्ही, पण नाही होत आहे. राहू दे आता तसंच.
काय शेती करीत नाही आहे आता. तिकडची शेती काही चालू नाही आता, त्यामुळे केवढा त्रास नाही. कधी करतील तेव्हा मग तो तोडायला लागेल त्या साईडची बाजू. पाणी घालायला आले की एक एक गोळ्याला घेऊन जायचं. ती कवल तोडणी झाली ना, त्याच्या लाकडं आहेत छोट्या मोठी. ही निंगडी कुठली एवढी होती? तोडलं जातं. आहे. चला पाणी घालून झालंय. सकाळचं काम झालं. यायचं नेहमीचं काम, एक दिवस आड करून इकडे यायचं, पाणी घालायचं. चला आता घरी जाऊया, न्याहारी करूया. मला वाटलेलं यावेळेस काजूची भाजी खायला भेटेल, पण काय नाही, काजूची भाजी काही खायला मिळणार नाही आपल्याला. तर आता सपाटासनं आलो आहे घरी. तर जातं आता म्हटलं इथली पण कलमं बघून जाऊ. तर हे आहे शिरावटं. पहिलं बेडं मोठं घालायचे, पण इथं अशी काय बेड्याची गरज नाही. हां, तर हे झालं बेडं. आणि इकडे ही 2 कलम आहेत आपली. हे बघा, एक कलम, त्याला ढिरी आले, पहिलीच आलेली. हे घराजवळचं आहे, त्यामुळे ह्याला कसं रेग्युलर पाणी आहे. आणि या बाजूला एक आहे, तर ह्याला ताजं ताजं आलं आहे. हे बघा, ढिरी आता आली चांगली. वाटलं नव्हतं याला ढिरी येईल, पण आता ढिरी आली. आणि याची ही इकडची शेंडी आहे ना तुटलेली, इथलं पण तुटलं होतं वरचा ढिरा, पण आता आलं आहे. बरं आहे, झाडं लावलेली सगळी जगली. आता बघूया उत्पन्न देईल तेव्हा देईल. आला चला जरा येऊ फिरून. चला चला जाऊया. आज राऊंड तर मारायला पाहिजे, कंटाळा आला घरी. होय, पम्या नाही रे, पम्या असताना आता लगेच. म्हणजे शेठ नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. पम्या येईल आला तर बघूया. केला होता तर मेसेज, हां, पण तो नाही आता होलेला, मीटिंग कॅन्सल झाली ना. होय. चला मंडळी, जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता थोडं चाललेलं आहे फेरफटका मारायला बंटीसोबत. बघूया, त्या आंब्याला तुरे भरपूर आले आहेत. हा पांडूचा आंबा, हा समोर बघताय ना, तुरे भरपूर आले आहेत. आंबे म्हणजे थोडे थोडे लागलेत, पण लागतील आंबे. आतमध्ये थोडे थोडे काय काय मोठे पण झालेत. ऊन गावाला भरपूर आहे, त्यामुळे कसं टोपी आणि कसं जंगलात गेलं तर एखादं टॉवेलसोबत असावा, म्हणजे कसं टेन्शन नाही. आता फिरतो गावाला आलो तर जरा आकडे कोयते कशाला, टॉवेल हाय. कधी नाही, ते सपाटच गेलो होतो मग तेव्हा. आता बोलत होतो दोघं जण तेव्हा. नाही ऐकलं नाही, दोघं जण काय बोलत होतं असं. बरं आहे होय, बरे येईल आता होळीला. मग तू पण येशील ना. हा, होळीला येऊ तेव्हा. किती दिवस आहेत रे? हा अजून तरी 15 असतील नाही, 20-25 दिवस आहेत. मग पाहिजे मग. शेवटला आहे ना, 25-26 तारखेला होली आपली. होय काय? हा, मग शेवटी मग आता तारीख किती आली आज? आज 5-20 दिवस आहेत. हे 26 तारखेला. होय मग काय मॉब दिवस आहे. होय, बरेच दिवस अजून. आता महाशिवरात्री करून जातो होय आपलं, परत येईन मग. होय. तू काय घेऊन आली? पात्री घेऊन आली होतीस? नाही रे, उकेडा. चार भारे टाकले होते हां हां, कौलाचे. होय काय? चिमटीवर आपले दाणे. हो. तू करून खातेस लागेल. होय काय? लावून नाही ना कोण देत. हा, तेच प्रॉब्लेम झालेत तेच आता. नांगराचं जमतं रे. हां, तर ह्या बघ, ह्या दगडी दिसत होत्या काय? ह्या सगळ्या पोट दगडीच नाही. दगड्याच होत्या आतमध्ये. हा, त्याला नडतात ना रे, जाऊ दे. मग त्याला नडतात ना त्या. होय होय, मोठा होता. हे झालेत तयार होळीच्या अगोदर. अरे सगळे बुंद्यालाच आहेत की काय? फणस बघा कुठे लागले सगळे ना बुंद्याला. हा गंग्याचा फणस भरपूर. मला वाटतं एक न्यायला हवा आहे आता महाशिवरात्रीला. तयार आहे ते बघ, ते वरती नुसते काय ते लागलेत. बापरे, बराच लागलाय रे. आयच्या काय बघ, कापा आहे ना? हां, हा कापा फणस आहे, मग चांगला आहे. एक याच्यात बरका रे कुठला तरी. हा एक ह्याच्यातला मोठा नसेल, हा कापा आहे. आणि हा वाटतं बरका आहे. हां, ते बारीक आहेत बघ त्याचे. हे जाडे जाडे असल्यावर तो कापा असतो ना. घरी साहिल काय करतोय? अर्ध चल ये खाल्लं. बाटले घे पाणीचे. पपई बघा केवढे आहेत, भरपूर आहेत. पपईचं माहेरघर, बन्यांचं परसावन. भरपूर इकडे. कधी गावात पपई नसेल तरी इकडे मिळणार तुम्हाला खायला. इकडे लीला मावशीचा टोमॅटो पिकला आहे, काढतो आता. चौकाशी बाय बघितत असशील, शिवाय नको देव.
चूर 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 चांगला पिकलाय पुसून घेतो आता. काय गावात काय केमिकल विमिकल काय नाही, हे आपलं चांगलं आहे. खाणार आहेस काय? नाही खातो नाही तर अर्धा मला दे. अर्धा खाशील ना? हा आपण कड्यावर. हा कडक एकदम. निंजा टेक्निक. भारीच की रे. हा तू खा, हा मला दे. ओके. आम्ही खातो. साहिल आलाय पण त्याला काय पण द्यायचं ना. खातो. गावाला काय चोरी करायला पण मजा येते. एक नंबर गावठी ते गावठी. मग बिना केमिकलच्या ज्या गोष्टी असतात ना, सध्या चांगलं नाव आहे ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक आहे ना, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. मस्त झाड आहे, चविष्ट. एक पाणी बॉटल घेतलेली आहे आणि साईला सांगितलं मीठ घेऊन आहे. त्याला मीठ कसं, आता आंबे कसं चालू झाले ना, आंब्याचं सीझन. आंबे, काजूची बोंडा, पीठ जरा असलं की कसं खायला बरं. हे बघा आंबे बघा लागलेत. हा काय म्हणतोस? जोरदार आहे. अरे येड्या पेर नुसता रे. जोरदार आंबा लागलाय. ह्या आंब्याचीच पोरं आंबे नेतात वाटतं. 5चा घड आहे तिथं, 5 की 3 का 4चा काहीतरी आहे. पडला तर पडला. खाली पण आहे ना असं. अरे पाडला नाही, एक पडला. तो गेला बघ कुठं वाटावर. साहिलने भरपूर आंबे खाल्ले असते अजूनपर्यंत ना साहिल? कुठे इथे लागले? खालच्या साईडला लागले? लागला आंबा समोरचा काय? तिकडे खाली आला आणि एक इथं वाटावर आला. मिरमिटलाय घरे. आम हातातच ठेव. मिरमिटलाय मस्त. आता कसं जरासं जंगलात आतमध्ये आलो ना की असे आंबे म्हणा, बोंड म्हणा, आता फणस चालू होतील. सगळं काय खायला मिळतं गावाला. हीच गावची तर खासियत आहे. जास्त फिरायचं नाही, सगळं काय मिळणार आता. आता मला वाटतं मे जूनपर्यंत काही टेन्शन नाही. जंगलात तुम्हाला पोट भरणे इतकं काहीतरी मिळूनच जाईल. उपाशी नाही राहणार तुम्ही. नेम भारी हो बंटी तुझा. एकदम टिकली नेम. सवय गेला फुटला तो. हे फोडून टाकलास डायरेक्ट ह्याच्यावर मारला होतास. फोडून टाकला. नेम म्हणजे काय बंटीचा एक नंबर ना. कुठे आहे आंबा? हो समोरचा म्हणतोय. कशी रिॲक्शन आहे बंटीची बघा. लय बेकार. आंबट. थांब जरा आधी रत्य. तर हे आहे ना, असं बुंदा घासायचा बघा, असा घासायचा आणि मग असा एक असा चावा घ्यायचा. बाट नाही झाले वरच्या आंब्यात. आणि ह्याला असं बुडवायचं असं आणि खायचं. मस्तच ना रे. अरे या रात्री पाहिजे होता. आंबट आहे थोडा पण मस्त आहे. मिरमिटला आंबा आहे, मिरमिटला. तर या मंडळी आंबे खायला, कैऱ्या खायला. आंबे नाही, आंबे तयार नाही, बाटा नाही झाल्यात. हा होई करतायत सगळे. असाच थांबला खात आहेत. मग काय करायचं. त्यांना काय तोडलास तरी पण नाही. भारीच की. त्याला लाईव्ह लोकेशन पाठवतो ना. आंबे खाऊन झालेत मंडळी. तर जाता आता इकडे कुड्याची फुलं बघताय. कुड्याची आता ही फुलं आहे त्याची पण भाजी छान होते. शेंगांची पण भाजी छान होते. आणि या साईडला हे जे पांढरं दिसतं ही आहे करवंदाची झाड. तर ह्याची फुलं बघा मस्त आहेत. ही फुलं आपण खाऊही शकतो आणि या फुलाला आता करवंद येतील. म्हणजे करवंदीची आपण फुलंही खाऊ शकतो आणि तो जो कोंब येतो तो कोंब पण खाऊ शकतो. कोवली डिरी. आता लवकरच करवंद लागतील. काय तो सुंदर नजारा. डोंगरांच्या रांगा, पाखरांचा आवाज आणि इकडे आमची पाखरं पण आवाज काढतायत पेपटेची. चला मंडळी आंबे खाऊन झालेले आहेत. आता जाऊया घरी. सकाळचे वाजलेले आहेत 10. ऑफिसची कामं चालू करायला लागतील. आता जाऊया घरी, जरा फ्रेश वगैरे होतो मग कामं करू. आज सकाळचा व्हिडिओ होता खास. सकाळी आपण सपाटाच गेलो, आता आंबे वगैरे खाल्ले, मजा आली. गावाला आल्यानंतर ही मजा चालू राहते. त्यामुळे गावाला यायलाच पाहिजे. आता काय महाशिवरात्री पण येईल, बघूया.
कसं कसं व्हिडिओ जरा उशिरा एडिट होत आहेत, एडिट टाईमवर होत आहेत, अपलोड नाही होत आहेत वेळेवर, गावात नेटवर्कची इश्यू आहेत त्यामुळे. असो चला म्हणजे आता चाललेलो आहे घरी, थांबूया इथे, भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय आंब्याच्या बाटा बाय बाय साई, बाय बाय.